यांनी हट्ट केलेला आहे। या सर्व गोष्टी एका बाजूला असताना, या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका बाजूला घडत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणा आहे। त्यामुळे ते या सर्व राजकारणामध्ये तितकेसे सक्रिय नाही राहू शकत आहेत का? विशाल, आपण एका बाजूला बघतोय महायुतीची सत्ता स्थापनेसाठीची लगबग सुरू आहे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले। एकनाथ शिंदेंना अजूनही ताप आणि अशक्तपणा आहे। दरेगावाहून परत आल्यानंतर या सर्व गोष्टी आणखीनच वाढलेल्या आहेत। सध्यापर्यंत घरामध्ये उपचार सुरू होते, मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली आहे। रुग्णालयामध्ये आता त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदेंची तब्येत अजूनही बरी नाहीये। अवघे 2च दिवस उरलेले आहेत शपथविधीसाठी। 5 तारखेला शपथविधीचा सोहळा होणार आहे। शपथविधीसाठीच्या सोहळ्यासाठीची पूर्ण तयारी बघण्यासाठी सर्व महायुतीचे नेते आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत। एका बाजूला खातेवाटपाचा तिढा आहे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे ते तितक्याशा सक्रियपणे या संपूर्ण गोष्टींमध्ये दखल घेऊ शकत नाही असं चित्र सध्या बघायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही टेस्ट करून झालेल्या आहेत, मात्र या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत। मात्र त्यांच्या प्लेटलेट्स वाढत आहेत, कमी होत आहेत, त्या स्थिर राहत नाहीये आणि त्याचमुळे त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या अँटीबायोटिक सुरू आहेत एकनाथ शिंदे यांच्यासाठी। सध्यापर्यंत घरामध्ये उपचार सुरू होते, मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। अगदी सत्ता स्थापन, अगदी शपथविधीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांना अजूनही कणकण ताप आहे, अशक्तपणा आहे। निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरेगावी गेले होते। दरेगावी त्यांचा 2 दिवस मुक्काम होता। पहिल्या दिवशी संध्याकाळीच त्यांची तब्येत थोडीफार बिघडली होती आणि त्यामुळेच त्यांनी असं सांगितलं होतं की कोणालाही भेटणार नाही, आराम करणार। दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण दिवसभर आराम करा, ना गावकऱ्यांना भेटले ना तिथल्या कोणत्या स्थानिकांना भेटले। दुसऱ्या दिवशी ते तिसऱ्या दिवशी ठाण्याला परत आले। ठाण्याला परत आल्यानंतर काही जणांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या, मात्र त्यांनी आराम करण्याचं धोरण स्वीकारलं, कारण की त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती। ताप आणि अशक्तपणा कायम होता, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता। त्यानंतर आता जर आपण बघितलं तर त्यांच्या काही ब्लड टेस्ट झाल्या, त्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही टेस्ट करण्यात आल्या। मलेरिया डेंग्यू या दोन्ही टेस्ट सुदैवाने निगेटिव्ह आल्या, मात्र त्यांच्या पेशी या स्थिर राहत नाहीये। कमी जास्त प्रमाणात त्यांच्या पेशी वाढतायत, कधी कमी होत आहेत, त्यामुळे त्यावर सध्या अँटीबायोटिक सुरू आहेत। मात्र अजूनही त्या अँटीबायोटिक्सने काही फरक पडत नसल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना अखेर ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर पुढे काय उपचार होतात, कशा पद्धतीने पुढे उपचार केले जातात, डॉक्टर नक्की काय सांगतात, किती दिवस त्यांना आणखीन आराम करावा लागू शकतो, या सर्व गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकनाथ शिंदे हे आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत, ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। आता डॉक्टरांसोबत त्यांची काही चर्चा होईल, त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय जवळचे माणसं असतील, त्याच्यानंतर डॉक्टरांसोबत काही चर्चा होईल। डॉक्टर त्यांना पुढे काय प्रिस्क्राईब करतात, त्यांना ॲडमिट व्हायला सांगतात की घरी सुद्धा उपचार होऊ शकतात, या संदर्भातली माहिती अजून तरी मिळालेली नाही आहे। काही क्षणातच या संदर्भातली अपडेट आपण घेणार आहोत। सध्या ते ज्युपिटर रुग्णालयात पोहोचलेले आहेत। आताची सर्वात मोठी अपडेट समोर येते साम टीव्हीवर। एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत, ते तिथे पोहोचलेत। आता डॉक्टरांशी चर्चा होईल, त्यांच्या आणखीन काही टेस्ट होतील, त्यानंतर त्यांना काही प्रिस्क्रिप्शन्स दिले जातील, काही औषध गोळ्या बदलून मिळतात की तिथे ॲडमिट व्हावं लागतं, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी आज 3 तारीख आहे आणि 5 तारखेला शपथविधी आहे, मध्ये एकच दिवस आहे। एका दिवसामध्ये एकनाथ शिंदे बरे होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की शपथविधीचा भव्य असा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। 3 स्टेज उभारण्यात आलेले आहेत, जवळपास हजारोंच्या संख्येने माणसं येणार आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत, महायुतीचे सर्वच नेते उपस्थित असणार आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांच्या तब्येतींच्या तक्रारीमुळे त्यांना या शपथविधी सोहळ्याला तिथे उपस्थित राहता येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याही आधी आज महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। महायुतीचे 3ही महत्त्वाचे नेते अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे हे या बैठकीला अनुपस्थित असतील आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात असंही समजतंय। आता सध्याची अपडेटेड माहिती हीच आहे, एकनाथ शिंदे
यांना अशक्तपणामुळे आणि ताप वारंवार येत असल्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर पुढील उपचार काय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।